अपेंडिक्स आजारातून आयुर्वेदिक उपचारातून पूर्णतः मुक्त झालेल्या रुग्णाचा मी रुग्ण अनुभव घेत आहे। दीदी नाव सांग तुझं। मी वैष्णवी पांडुरंग जानराव। मला पोटदुखीचा त्रास होता, तर मी डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी केली। तर त्यांनी सोनोग्राफीमध्ये असं सांगितलं की मला अपेंडिक्स आहे। तर त्यांनी मला ऑपरेशनचा तातडीने सल्ला दिला। तर आम्हाला ऑपरेशन करायचं नव्हतं। त्यावेळी माझं खूप पोट दुखत होतं, जेवण जात नव्हतं मला। पण माझ्या आजीने मला जेऊरमध्ये विश्वनिर्माळ आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे असं सांगितलं। तर आजी मला त्यांच्याकडे घेऊन गेली। तर तिथल्या डॉक्टरांनी माझे नाडी परीक्षण करून चांगली आयुर्वेदिक औषधे पुरवली मला। तर 2-3 महिन्यात मी पूर्णपणे बरी झाली। जर माझा अपेंडिक्स बरा झाला नसता तर मी 12वीची परीक्षा देऊ शकले नसते, जर माझं ऑपरेशन केलं असतं तर। पण आयुर्वेदिक औषधामुळे मी पूर्णपणे बरी झाली आणि 12वीची परीक्षा देऊ शकले। तर मी पण हेच सांगण्याचा प्रयत्न करेन की तुम्ही बी अशी आयुर्वेदिक औषधे घ्या चांगली, त्यांच्याकडून त्या डॉक्टरांकडून चांगले उपचार घ्या, तुम्ही पण बरं होऊ शकता। धन्यवाद। धन्यवाद।